सर, नवरात्रीत 9ही दिवस देवीची पूजा वेगवेगळ्या रूपात बांधली जाते. कधी ती शांत दिसते तर कधी रणरागिणी. ह्या वेगवेगळ्या रूपात जी पूजा होते त्याबद्दल सांगा. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या अलंकार पूजा हे या मंदिराचं एक आगळं वैशिष्ट्य. पिढ्यानपिढ्या श्रीपूजकांनी जपलेली ती एक कला आहे. रोज वेगळ्या रूपात जगदंबेला साकारणं हे खरं तर एक आव्हान असतं. त्यासाठीची तयारी अगदी 2-2 महिने आधी केली जाते. मूर्तीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या हाताच्या मुद्रा, चरणांच्या मुद्रा, वेगवेगळी वाहनं आणि त्या अनुषंगाने असलेले संदर्भ याचा अभ्यास करून श्रीपूजक या पूजांचा क्रम ठरवतात. याच्यामध्ये कुठली पूजा कधी बांधावी हे ठरलेलं नसलं तरी साधारणपणे प्रतिपदेच्या दिवशी बैठी पूजा, कारण नवरात्र सुरू झालं, आपण नवरात्राला देवी बसली असं म्हणतो, त्यामुळे बैठी पूजा, पंचमीला त्र्यंबोली भेटीच्या निमित्तानं साधारणपणे हत्तीवरची किंवा गजारूढ पूजा, अष्टमीला महिषासुर मर्दनाच्या रूपातली पूजा आणि दसऱ्या दिवशी रथावरची पूजा असं साधारणपणे एक ठोकताळा सांगता येतो. अर्थात या पूजा अशाच असाव्यात हे कुठेही लिहिलेलं नाही, पण तरीही वेगवेगळ्या रूपातल्या अलंकार पूजा साकारून कधी वेगवेगळ्या ठिकाणच्या देवदेवतांच्या रूपात जगदंबेची पूजा साकारली जाते, कधी पुराणातले कथाप्रसंग साकारले जातात, कधी वेगवेगळ्या संत महंतांना दिलेल्या दर्शनाच्या रूपातल्या पूजा साकारल्या जातात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा ज्या भक्तांना आनंद देतील, आदिशक्तीच्या वेगवेगळ्या लीलांचा परिचय देतील, प्रत्यय देतील, अशा अलंकार पूजा रोज दुपारी 12:30 नंतर बांधल्या जातात. ही पूजा रात्री पालखी सोहळा होईपर्यंत असते आणि पालखी सोहळा झाला की अलंकार पूजा उतरली जाते. अवघ्या 7 ते 8 तासाच्या या पूजेसाठी श्रीपूजक जवळपास 2 ते 2.5 महिने मेहनत घेत असतात आणि त्यातून ही जगदंबा निरनिराळ्या रूपात साकार होते. आणि जगदंबेच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, करवीर निवासिनी ज्या रूपात सजावी असं वाटतं किंवा ज्या रूपात सजवली जाते ती त्याच रूपात शोभून दिसते. मग आपण म्हणालात तशी ती कधी शांत सुशील ललितेच्या रूपात दिसते, तर अष्टमीच्या दिवशी असुरमर्दिनी अशी महिषासुरमर्दिनीच्या रूपातही तितकीच शोभून दिसते. अशी करवीरच्या जगदंबेची अलंकार पूजा आणि तिला पाहण्यासाठी भक्तगण मंदिरात मोठी गर्दी करत असतात. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.